ला वंदन करून आम्ही नाटकाचा प्रयोग आम्ही चालू करतोय। सर्वांनी हा प्रयोग शांत चित्ताने ऐकावा हीच सर्वांना विनंती आहे। तर पहिले पार्श्वभूमी सांगतो। गावाकडचं लग्न, गावामध्ये जे लग्न होतं ते कसं होतं, ते झाल्यानंतर त्याची गमती जमती काय असतात। आणि समजा हे सगळं वऱ्हाड जर लंडनला गेलं, दुसऱ्या परदेशात गेलं, तिकडची जायची गडबड ती कशी असते ही मी या नाटकाच्या माध्यमातून तुमच्याकडे शांत बसा सगळे, त्या नाटकाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। तर ते तुम्ही सर्वांनी ऐकावं। मी माझा पहिले परिचय सांगतो। माझं नाव दीपक विक्रांत शिंदे, मी एकपात्री नाट्य कलावंत आहे। माझे वडील एकपात्री नाट्य कलावंत आहेत, त्यांच्याकडूनच मी ती विद्या शिकलो आणि मी आज गावोगावी जाऊन प्रयोग करतो। तर माझ्या नाटकाचं नाव आहे वऱ्हाड निघालं लंडनला। तर या एकपात्री नाटकाचा प्रयोग मी आज तुमच्या समोर सादर करतो। मराठवाड्यातले एक खेडेगाव आहे। या खेडेगावामध्ये एक गर्भश्रीमंत व्यक्तिमत्व आहे, त्याचं नाव आहे बाप्पा। त्या बाप्पाला एक कुलता एक लेवक आहे, त्याचं नाव आहे काशीनाथ। हा काशीनाथ लय हुशार आहे। पहिल्या खेड्यातल्या शाळेत जातो, तिथं पहिल्या नंबरामध्ये पास होतो। मग तालुक्यातल्या शाळेत जातो, तिथं पहिल्या नंबरामध्ये पास होतो। मग शहरातल्या शाळेत जातो, तिथं पहिल्या नंबरामध्ये पास होतो। मग त्याचं तिथं शिक्षण अटकतं म्हणून तो लंडनला जातो, तिथं पहिल्या नंबरामध्ये पास होतो। पण पास होता होता घोटाळा करतो। तो एका इंग्रज मुलीच्या प्रेमात पडतो आणि तिचं गोड स्वप्न घेऊन आपल्या गावाकडे परत येतो। आणि मग त्यांच्या वडिलांमध्ये बाचाबाची होते, तंतन होते, काय अटी घातल्या जातात आणि सगळं वऱ्हाड एकदाच लंडनला जायला निघतं। तर तुम्ही अशी कल्पना करा की हा वाडा आहे, वस्ती आहे, याला इकडे एक दरवाजा आहे, इकडे एक दरवाजा आहे, मागे एक दरवाजा आहे, हे सर्वच विहीर वावर आहे सगळे। आणि या घराला मागचं हे भिताड आहे, भिताड। या भिताडाला फोटो लटकलेले, ह्याच्यामध्ये मारुतीचा फोटो, गणपतीचा फोटो, सरस्वतीचा फोटो, शंकराचा फोटो, गणपतीचा फोटो आणि मध्ये गांधी नेहरू घुसले। फोटोच्या खाली उदबत्त्या लावू लावू फोटोच्या काचा इतक्या काळ्या भगार झाले की कधी कधी त्या काचा ग्रहण पाहायला बघतात। इकडं गाद्या गिडद्या लोड तक्क्या पडेले, गर्भ श्रीमंतीची छाया अख्ख्या गावात पसरली। तर असं गोड स्वप्न घेऊन तो आपल्या गावात येतो, वडिलांना सांगतो की मला तिच्याशी लग्न करायचंय। मग त्यांच्यामध्ये तंतन होते, बाचाबाची होते, काय अटी घातल्या जातात आणि शेवटी ते लग्न ठरतं। आणि लग्न ठरल्यानंतर एक पत्र पाठवलं जातं लंडनला, आणि ते पत्र पाठवल्यानंतर अख्ख्या गावात बातमी पसरते की आपल्याला लंडनला जायचंय। तर पत्र गेलं पोस्टात टाकलं, पत्र गेलं पोस्टात टाकलं, पत्राचा प्रवास लंडनच्या दिशेने सुरू झाला। ही बातमी सगळ्याला कळली, लहानाला कळली, मोठ्याला कळली, थोराला कळली, म्हाताऱ्याला कळली, म्हाताऱ्याला कळली, ज्याला त्याला कळली। आणि जो तो एकाच कल्पनेने हुरळून गेला की आता आपल्याला लंडनला जायचंय आणि ते पण विमानात बसून जायला मिळणार। ही बातमी ऐकल्यानंतर गावाकडच्या बायका कामाच्या गडबडीत इकडे तिकडे इकडे तिकडे करत असताना वंच 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 इकडे या, तुम्ही पण या, तुम्ही पण या, तुम्ही पण या। अहो तुम्हाला कळली का बातमी? नाही। अहो तुम्हाला काय, आता काय करू बाई? अहो तिकडे पत्र गेलंय म्हणे हो, आता तिकडून इकडे पत्र येणार आहे हो, आणि पत्र आले की तुम्ही आम्ही वंच सगळे जायचं बुंग। अगं काय नाव नाही उगी आता का कुठे तिकडे पत्र गेले का ग? असं मग तिकडून इकडे पत्र येणार का ग? असं मग कुठे बोलाचाली होणार का ग? आणि मग बोलाचाली झाली की तू म्हणत तसं, ती म्हणत तसं, लेकरं बाळ सगळे आपण जायचं बोंगा। हो ग बाई, ही म्हणते एकदम बरोबर आहे, सुशीचं म्हणणं एकदम बरोबर आहे। काय ना बाप्पाच्या मनात आलं पाहिजे, आणि बाप्पाच्या मनात आलं अगं बाई टोचलं ग, आणि बाप्पाच्या मनात आलं का नाही मग सगळं। ही सगळी बायकाची लगबग गोंधळ चालू असताना गावच्या वट्ट्यावर पुरुष मंडळी बसले, त्यांच्यापर्यंत पण ही बातमी पोचली। दुपारची जेवण वगैरे करून ती सगळे आले। ओ व्यंकटराव बसा, मोडला का तुकडा, ढकलला का पोटात, टेकवा की बूड, हा घ्या इड्या डबा घ्या पानाचा, घ्या 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 घ्या। तुमच्या कानावर आली का बातमी? तुमच्या 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 चांगलं हो। बाप्पानं तिकडं पत्र पाठवले म्हणे, हा पत्राचा तिकडून उत्तर येणार आहे। पत्र आलं, बोलाचाली झाली, तुम्ही आम्ही वंच लेकर सगळे बुंग। अरे काय लावलंय उगी, आणा ते सुपारी इकडं, आणा अडकिट्टा। कसं आहे आता का कुठं तिकडं पत्र घे, त्याच्यानंतर तिकडून पत्राचं उत्तर इकडं येईल।
त्याच्यानंतर बोला चाली होई. आणि मग बोला चाली झाली का तुम्ही म्हणता तसं ते म्हणता तसं लेकरं बाळा सगळे आपण घ्या 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 हे म्हणतात अगदी बरोबर आहे. काय ना नसेल कोणची बी गोष्ट व्हायची असेल, कोणची बी गोष्ट व्हायची असेल, माझं काय म्हणणं आहे तंबाखू काढा. आणि ती जर गोष्ट धक्क्याला लावायची असेल चुना लावा. आणि ही जर गोष्ट बाप्पाच्या मनाला का मग परवा काय झालं सुशीच्या पोराच्या लग्नामध्ये काय झालं सांगतो. त्या मांडवामध्ये 10-12 बायका बसल्या होत्या. हे काय म्हणले मांडवामध्ये जेवढ्या का बायका आहेत त्या बायकांना आहेराची लुगडी देते होते. म्हणलं तर नाही ऍस मी होतो ना बैठकीत ऍस. मग दिलेला शब्द पाळायचा असतो का नसतो ऍस. मग काय झालं त्या मांडवामध्ये बामणाने मंत्र म्हणले, लोकांनी अक्षता फेकल्या. या इकडच्या बायकाला वाटले 10-12 बायका बसल्यात मांडवामध्ये. मग इकडच्या बायकांनी त्या ताटामध्ये दुराणामध्ये हळद कुंकू सगळ्या बायकाला फसो कुंकू लावला आणि गेला निघून. या इकडच्या बायकाला वाटल्या एवढ्याच बायका आहेत. आणि मग थोड्या काय झालं तिथं थोड्या काय झालं उकडून बाळकाल नेमकं झालं काय म्हणले मांडवात. म्हणजे आलेल्या बायकांना लुगडे नेशिवले का फेडले. अरे काय सांगायचं सरळ सांगा ना. त्या बोलताना तंबाखूचा फवारा उडला ना अंगावर. ही सगळी पुरुषांची लगबग गोंधळ चालू असताना लग्न ठरतं. लग्नाला जायला सगळेजण तयार होतात आणि घरातले ज्येष्ठ बाप्पा हे घराघरात जाऊन चौकशी करतात. उरका लवकर, वळकड्या घेतल्या का, वळकड्या पांघरायचं हातरायचं सगळं घेतलं का, छत्र्या घेतल्या का, छत्र्या तिथं लय पाऊस असतो, हातरायचं पांघरायचं लेकरा बाळांचं खायचं प्यायचं सगळं घेतलं का, उरका आवरा आवरा असं म्हणत म्हणत ते प्रत्येक खोलीत जातात. आणि ते त्यांच्या खोलीत गेल्यावर त्यांची बायको काहीच काम करत नसते. ते तिला जाऊन रागवतात, चला उरका लवकर, हे मेन घुमे उरक की लवकर, उरक ना. काय म्हणले तुम्ही मला, मेन घुमे. माझ्या माहेरचं कुणी आलं की असं टचकन बोललंच पाहिजे. मेन घुमे टेन घुमे नीट नाही का बोलतायत. अगं मग आवरणा लवकर, उरक की. अहो काय पाहिजे तुम्हाला, आवरणा लवकर, आवरणा काय पाहिजे मला सांग. मुकुंदाच्या चड्या घेतल्या का. अहो घेतल्या ना. माझ्या चड्या घेतल्या का. अहो घेतल्या ना. तुझ्या इथे लेकरं बाळ खेळतात, काय विचारावं काय विचारावं का जिभेला हार. तिथे जाऊन बघा खोल्यांमध्ये नवरे आपल्या बायकांना काय विचारतात. मणी मंगळसूत्र घेतली का, कंजीमाळा घेतली का, बोरमाळा घेतला का, परबुबडा घेतला का, कानातला घेतला का, हातातला घेतला का, पायातला घेतला का, पैंजण घेतला का, हे घेतलं का ते घेतलं काय विचारू नका. चड्या घेतल्या का, चड्या घेतल्या का, चड्या घेतल्या का. ही समोरची बॅग दिसलीच नाही, समोरची ह्याच्यात नुसत्याच चड्या घेतले, दुसरा कपडा घेतला नाही. कुठली बी बॅग उघडा चड्या. तिथे मांडवात लंडनला गेल्यावर नुसत्या चड्या घाला हिंडा बांबाळ. आणि कुणी विचारलं आमच्या लग्नात एवढंच घालतात म्हणून. हे काय का बाई माणूस, कुणाचा जीव कशात, ह्याचा जीव चड्यात. लहानपणी घातली ती नव्हती मला माहिती. आवरा आवरा आवरावरी चालू होते. आणि घरातली एक आजीबाई बाहेर पडताना तिला कुंकू लावायची घाई असते आणि ती कुंकू लावल्याशिवाय घरातनं बाहेर पडत नाही. तर तिला सगळेजण चला चला म्हणतात आणि ती कुंकू लावायच्या गडबडीत असते. अहो लग्न म्हणलं की गडबड होतच असते. नाही कोण म्हणतंय चला चला, नाही कोण म्हणतंय निघायलाच पाहिजे, चला चला चला. अहो चला ना. अहो थांबा, तुम्ही सगळे बॅगा बिगा घेऊन पुढे जा, मी येतेच बघा. चला चला, नाही कोण म्हणतंय निघायलाच पाहिजे, चला 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 चला. अहो चला. अहो तुम्ही पुढे व्हा, मी लगेच येते बघा, कुंकू लावते निघतेच बघा. चला चला, नाही कोण म्हणतंय निघायलाच पाहिजे, चला चला चला. अहो चला. अहो थांबा, अशी का मी उघड्या कपाळाने. तुम्ही आहात का गेलं काय सांगू नको का तुमच्या नावाचा बिल्ला. चला चला, नाही कोण म्हणतंय निघायलाच पाहिजे, चला चला चला. अहो चला ना. बरं बाबा चला चला चला.
असं म्हणत सगळं वराड गाडीत बसतं, बैलगाडीत बसतं लंडनला निघायला. बैलगाडीतून बसमध्ये, बसमधून रेल्वे, रेल्वेतून विमान आणि तिथून ते वराड लंडनला जातं. लंडनला गेल्यानंतर महाराष्ट्रीयन स्टाईलने तिथे लग्न होतं आणि गावचा आपला लक्षा तिथे तो माईक धरतो आणि लग्नाचं सूत्र पूर्ण हातात घेतो. हॅलो 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 हॅलो. अरे बट्या लक्ष्या, कशाला फुकतो रे त्या भोंग्यामधून? समोर महादू म्हातारं बसलंय, त्याचं धोतर जाईल फटकन उडून. हो गणपांना, म्हातारं खाली बसलेलं आहे, धोतर त्याला पॅक बांधलेला आहे, माईक वर आहे. तुम्ही नका टेन्शन घेऊ. आज लग्नाला आलेले आमंत्रित निमंत्रित, मधून घुसलेले, जेवायला आलेले, न जेवायला आलेले, आहेर आणलेले, न आहेर आणलेले, पत्रिका असलेले, पत्रिका नसलेले, सर्वांचं स्वागत स्वागत स्वागत. आज आपल्या आप्पारावचा सत्कार बाप्पाराव करतील, मामाचा सत्कार काका करेल, ताईचा सत्कार आई करेल, छगनरावांचा सत्कार ते स्वतःच करतील. माणूसच शिल्लक नाही आता. अरे बट्या लक्ष्या, ह्याचा सत्कार करीतो, त्याचा सत्कार करीतो, उरक की लवकर. गणपांना, मला माहितीये तुम्हाला भूक लागली आहे, उरक तो लग्न. मी थांबा आयला आता भटजी, ओ भटजी बो या, मस्तपैकी मंगळाची का म्हणा, लग्न चालू करा. नवरा नवरीच्या मध्ये अंतर फट 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 फट. तुमची फटफटी बंद करा, लग्न उरका. लक्षात तू मध्ये मध्ये माझी डिंग 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 करू नको. मला सांग, मटणाचा भाव काय? ओ भटजी, लग्नात कुठं आणलं मटण? मटणाचा नाही र, रत्नाचा म्हणला, रत्नाचा. नवऱ्या मुलीच्या आईचं नाव काय हाय? रत्ना. तिचा भाऊ म्हणजे नवऱ्या मुलीचा मामा. तो कुठे आहे? अच्छा, रत्नाचा भाऊ होय, मला वाटलं मटणाचा भाऊ. नवऱ्या मुलीचे मामा, नवऱ्या मुलीचे मामा, त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचा. नवऱ्या मुलीचे मामा, या मामा या, हे घ्या खडी साखर, खाऊ नका, आता ठेवा. हा, इथं उभा राहता. हा, आयला ही भटजी आता गियंगानं भटजी आहे, ह्याच्याकडनं काय मंगळाची व्हायची नाही. आपण कोण तर तिथनच बोलूया. ओ शाहीर या, या शाहीर या 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 या. मस्तपैकी जोरदार मंगळाची का म्हणा, एकदम जोरदार झाली पाहिजे म्हणा. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझा अंबे, करुणी प्रारंभे. डपावर थाप तुंतुन्यातान, डपावर थाप तुंतुन्यातान. शाहिरा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभोस गातो गुणगान. जी जी जी. शाहीर पोवाडा म्हणलो, चांगला म्हणलो, आवाज बी बरा आहे, पण टाइम चुकला. आता कुठे यांची लग्न व्हायची, यांना पोरं व्हायची, त्यांनी इतिहास रचायचा, मग तुम्ही पोवाडा म्हणायचा. लवकर तुम्ही चला. आईला तर कुणाला बोलवा? हा, बागायतदार दिसते, बागायतदार. ओ बागायतदार या, बागायतदार या 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 या. जोरदार मंगळाची का म्हणा. काय उसाला भाव चांगला आहे ना सगळं? हा म्हणा, जोरदार मंगळाची का म्हणा. गंगा पुढे म्हणा की, गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी धबधबा. धबधबा नाही, नर्मदा, नर्मदा म्हणावं. गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा. नर्मदा नाही, नर्मदा, नर्मदा. गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सिंधू महेंद्र तनया. उद्या सगळ्या जणी आमच्या रानामध्ये ऊस खुरपाला या. हो बागायतदार, हीच वेळ मिळाली का बायका ऊस खुरपाला बोलवायची? हा चला. आयला कुणाकडनं तर मंगळाची का म्हणा, त्या पिवळ्या साडी पाठव, पिवळी साडी. नाही 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 नाही, ती पांढरी साडी. नाही 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 नाही, ती गुलाबी गुलाबी. नाही नाही नाही, हिरवी हिरवी हिरवी. हो ती ती हो ती सप्तरंगी साडी घातली. हा पाडूया, पाडूया. या 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 बाई या. मस्तपैकी छान अशी बायकांची स्पेशल मंगळाष्टिका म्हणा आणि आपलं मस्त लग्न उरकून टाका.
या हो या शुभ कार्या वधूवराला आशीर्वाद द्या. आमची कन्या शकुंतला तिचा नवरा काशीनाथ झाला. या दोघांच्या अंगावरती काका दादा या द्या माहिती द्या. सुरुवात केली वर्ल्ड कप जिंकल्यासारखी आणि शेवट हरवून आल्यासारखी. यांना यांच्याकडनं काय होणार नाही. आपण ना आपला मस्त इथलाच भटजी. हो भटजी उठा उठा उठा. एक शेवटची मंगळाष्टिका म्हणा. आता मी एक शेवटची हंगळाष्टिका हाणतो. तुम्ही काय हाणू नका. आम्ही 2-4 हाणले त्या. तुम्ही एक म्हणा. तरी पण मी एक शेवटची हंगळाष्टिका हाणतो. तुम्ही हाणू नका. आम्ही हाणले त्या म्हणलं ना. तरी पण मी हाणतो. हाणा. आता हावद हावद हानी आहो हागवाया हान करा. उरी हादा हंगलम उग हंगल हाव हान. सर्वांना सूचना आहे. सर्वांना सूचना आहे की कोणीही जायचं नाही आहे. त्या गेट पाशी बॉडीगार्ड उभा कर की बॉडीगार्ड. सर्वांना सूचना आहे की कोणीही आहेर दिल्याशिवाय जायचं नाहीये. कुणीही आहेर दिल्याशिवाय जायचं नाहीये. तुमच्या आहेराच्या दर्जावरच तुमचा जेवणाचा दर्जा आहे. तुम्ही जेवढा आहेर द्याल तेवढंच तुम्हाला जेवण मिळणार आहे. हा काय रे किती आहेर दिलाय? 500 रुपये. 500 रुपये आहे. वा वा वा. डायनिंग टेबल बिस्लेरीची बाटली. चला तिकडे चला तिकडे चला. हा तू किती आहेर दिला रे? किती? 50 रुपये. फक्त 50. त्याला पत्रावळी द्या म्हणजे टिपातलं पाणी द्या. चला चला चला. तू किती आहेर? 5 रुपये. फक्त 5 रुपये. आयला 5 रुपयाला काय हो? 5 रुपयाला बघा या हातात भात द्या ह्यात आमटी द्या आणि ते घरी जाऊन खाव. चला चला. सगळी जेवण वगैरे होतात. जेवण झाल्यानंतर नवरा नवरीचं नाव घ्यायचा कार्यक्रम सुरू होतो आणि नव्या नवरीला नाव घ्यायला सगळे तिथल्या बायका शिकवतात. तर तिला नाव घेता येत नाही. मग तिथल्याच बायका तिला नाव घ्यायला प्रवृत्त करतात आणि तिथल्या बायकांची कुजबूज सुरू होते. हे घे की नाव. नाव घे की नाव. हे तू घे की नाव. तू घे की. अगं तू घे ग. तुझं आत्ता तर लग्न झालं. घे की. अगं तुझं तू घे की नाव. तुझा नवरा चांगलाय. अगं तू घे की नाव. मी घेऊ? कुणाचं घेऊ? अगं कुणाचं म्हणजे काय? नवऱ्याच घे. अगं तसं नाही ग. मी माझ्या नवऱ्याला 3 नावाने हाक मारते. मी कुठलं नाव घेऊ? अगं 3 नावाने घे. बरं. रमेश बरोबर बघितला पिक्चर मी सायको. रमेश बरोबर बघितला पिक्चर मी सायको. मंगेशचं नाव घेते मी गणेशची बायको. चांगलं चांगलं नाव घेतलंय. त्या म्हातारीला नाव घ्यायला सांग. अरे मला कशाला नाव घ्यायला सांगता? माझा नवरा गेला रे. अरे तरी पण घे. आपल्या नव्या नव्या नवरींना ती नाव कळलं पाहिजे. बरोबर घेते. रुंजून जाते खिडकी वाट पाहते. रुंजून जाते खिडकी वाट पाहते. खिडकीला 3 तारा अडकी त्याला घुंगर 12 सुपारी कापते करा करा. पान खाते 13 पानाचं 7 वाड 7 वाडात 7 दरवाजा 7 दरवाजा 7 कुलप 7 कुलपाची होती मी किल्ली. उघडती देव खोली उशी उशीर होता कप कपात होतं दूध दुधात पडली माशी. या केशा गेला काशी. ह्याच्या नावान धरते मी कार्तिक एकादशी. असं असं म्हातारीसारखं नाव घ्यायचं. यानंतर त्यांचा संसार चांगला होतो. त्यांना मुलगा होतो. नवा जोडप्याला मुलगा होतो. मुलगा झाल्यानंतर पाळणा सुरू असतो आणि घरामध्ये पाळणा नवीन असतो. तो पाळणा रामाचा कृष्णाचा नसून तो पाळणा बॉलिवूड हिरोईनचा असतो आणि तो पाळणा एका म्हातारीला आवडत नाही. ते पाळणा संपल्यानंतर काय रिॲक्शन होते बघा. पहिले आपण पाळणा ऐकूया. पहिल्या दिवशी फिल्म दरबारी नट नट्यांची गर्दी ओ भारी. बाळ अमिताभ पहिल्या अवतारी. जुबाळा जुजू रे जू. अमिताभ बच्चन पहिल्या अवतारी. जुबाळा जुजू रे जू. दुसऱ्या दिवशी दुसरा थाट घालून हॅट आला सलमान खान. घालून हॅट आला सलमान खान. तो पण घेऊन आला ओ फॅट. दीपिका काढते बाळाची दृष्ट. जुबाळा जुजू रे जू. दीपिका काढते बाळाची दृष्ट. जुबाळा जुजू रे जू. तिसऱ्या दिवशी आली मिरवत मल्लिका शरावत.
सोबत तिच्या बिपाशा आली, या दोघींची कापडं माकडानं नेली. जुबाळा जुजू रे जू, जुबाळा जुजू रे जू. अरे काय चाललंय रे, कृष्णाचा राहिला, रामाचा राहिला आणि म्हणा अमिताभ बच्चन. पाळणा होतो, पाळणा झाल्यावर ते सुखी संसार करू लागतात आणि हे सगळं वऱ्हाड लंडनला जाऊन येऊन त्यांचा संसार सुखकारक होतो. आणि हे संसार आणि हे माझं इथलं नाटक आता संपतं. धन्यवाद.